सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार तथा बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्याकडे त्यांनी अर्ज सादर केला। यावेळी महायुतीने जोरदार शक्ती प्रदर्शन करत एकजुटीचे दर्शन घडवले। पालकमंत्री जयकुमार गोरे, शिवसेना खासदार ज्योती वाघमारे, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार बाळराजे देशमुख यांच्यासह महायुतीतील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महायुतीकडून राजेंद्र राऊत यांच्या उमेदवारीला मिळालेला व्यापक पाठिंबा आणि प्रमुख नेत्यांची उपस्थिती यामुळे सोलापूर विधान परिषद निवडणुकीतील राजकीय वातावरण चांगले स्थापले असून या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। दाखल केलेला आहे। हो, आता आदरणीय राजाभाऊंचा अर्ज भारतीय जनता पक्षाच्या आणि महायुतीच्या माध्यमातून आपण दाखल केलेला आहे। महायुतीचे सगळे पदाधिकारी आम्ही अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत। काही पदाधिकारी अजून या ठिकाणी येत आहेत आणि मला वाटतं आम्ही सगळे मिळून एकत्र निवडणूक लढू आणि खूप मोठ्या फरकानं ही निवडणूक महायुती म्हणून आम्ही जिंकू। राष्ट्रवादी करमाळ्याचे आमदार आहेत नारायण पाटील, ते पण उपस्थितीत दिसतात। नाही, करमाळ्याचे आमदार उपस्थित आहेत, सांगोल्याचे आमदार उपस्थित आहेत, अन्य काही आमदार येत आहेत। त्यामुळे आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून ही निवडणूक लढवण्याचं ठरवलेलं आहे आणि म्हणूनच मी विश्वासानं सांगतो की महायुतीचा उमेदवार प्रचंड मोठ्या फरकानं निवडून येईल। भाऊ, बिनविरोध कुठेतरी करण्याच्या तयारीत आपण आहात अशी चर्चा देखील आपण करत आहोत। तर सगळ्या विरोधकांना आपण जाऊन भेटणार आहोत का, त्या पद्धतीने आपण चर्चा करणार? नाही, बिलकुल बिनविरोध निवडणूक होण्यासाठी ज्या कोणाला भेटायची आवश्यकता असेल, बोलायची आवश्यकता असेल, विनंती करायची आवश्यकता असेल त्या सगळ्यांना मी बोलेन आणि विनंती करेन आम्ही, आणि आमच्या सगळ्या पक्षाचे सहकारी विनंती करतील आणि आम्ही सोलापूर शहराच्या इतिहासामध्ये ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशा पद्धतीचा आम्ही प्रयत्न करू। भाऊ, इथली विधान परिषदेची जागा आहे ते काँग्रेसला मिळालेली आहे, तर काँग्रेसच्या इथल्या ठिकाणचे नेतृत्व असलेले त्याचबरोबर सुशीलकुमार शिंदे देखील ज्येष्ठ नेते आहेत। या नेत्यांना आपण जाऊन भेटणार आहात का, त्याबाबत चर्चा देखील? आता उमेदवारी अर्ज भरल्यानंतर कोण कोण भरतंय समजेल। आवश्यकता भासली तर ज्यांना भेटणं आवश्यक आहे त्या सगळ्यांना भेटून निवडणूक बिनविरोध करायचा प्रयत्न आपण करू। त्यामुळं शेवटी विनंती आपल्या हातात आहे। लोकशाहीने सगळ्यांना निवडणूक लढवायचा अधिकार दिलेला आहे, ज्यांनी त्यांनी ठरवायचा विषय आहे। परंतु एवढ्या मोठ्या फरकाची निवडणूक असताना विनाकारण संघर्ष होऊ नये आणि आवश्यकताही नाही असे माझं मत आहे। पण तरी सर मी सगळ्यांना विनंती करेन। इथून काही किलोमीटर लांब असलेल्या सांगोल्याचे आमदार आज उमेदवारी अर्ज भरायला येतात, पण दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष बापू, आपल्याला माहिती आहे उमेदवारी रात्री खूप उशिरा जाहीर झाली। सुभाष बापू काही कामाच्या निमित्तानं बाहेर आहेत। बापूंच्या शुभेच्छा आमच्यासोबत आहे। बापू तुम्ही आहे याच्यावर चर्चा न करता नाही याच्यावर चर्चा खूप करायची सवय आपल्याला, पण मी आपल्याला सांगतो की बापूंचे चिरंजीव इथं पोचलेले आहेत। आम्ही सगळेजण एकत्र आहोत। प्रशांत मालकही आमच्यासोबत आहेत। बिलकुल चिंता करायचं काम नाही। भारतीय जनता पक्षानं उमेदवारी दिलेली आहे। अनेक लोक इच्छुक होती, पण प्रत्येक इच्छुकाला न्याय देण्याची क्षमता आमच्या पक्षामध्ये आहे आणि त्या इच्छुकांना आम्ही नक्की न्याय देऊ। शरद पवार गटाचे आमदार आता फॉर्म भरताना आलेले आहेत नारायण आबा, काँग्रेसचे उमेदवार मात्र अर्ज भरणार आहेत। काँग्रेसची देखील मनधरणी किंवा त्यांना काही विनंती करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत? नाही, बिलकुल मी मगाचपासून सांगतोय की ज्या घटकांना भेटणं आवश्यक आहे, ज्या लोकांना भेटणं आवश्यक आहे निवडणूक बिनविरोध करण्यासाठी, त्या सगळ्या लोकांना आम्ही बोलू आणि भेटू, पण आवश्यकता भासली तर भेटूही। प्रशांत परिचारकांना यापूर्वी शब्द दिला गेलेला होता की विधान परिषदेसाठी आम्ही प्रयत्न करू, पावनकुळेचा स्वतः प्रश्न कशा पद्धतीने त्यांच्याशी काही मी आपल्याला एक सांगतो की भारतीय जनता पक्ष आणि खास करून आमचे नेते देवेंद्रजी दिल्या शब्दाला पक्के असणारे नेते आहेत। जो शब्द कोणाला दिला असेल तो त्याचा ते विचार करतील। आपण चिंता करायचं कारण नाही। प्रत्येकाला न्याय देण्याची क्षमता आमच्या पक्षाची आहे आणि आमच्या नेतृत्वाची आहे। आम्ही सगळे मिळून प्रत्येकाला न्याय द्यायचा प्रयत्न करू। निश्चितपणानं देशाचं नेतृत्व आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब, सुनीत्राताई पवार, त्याचबरोबर या जिल्ह्याचे धडाडीचे पालकमंत्री, सहकारी मित्र जयाभाऊ, या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही जिल्ह्यामध्ये काम करत असताना आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून, महायुतीच्या माध्यमातून माझ्यावरती फार मोठा विश्वास या ठिकाणी सर्वांनी दाखवलेला आहे। त्याबद्दल मी सर्वप्रथम या ठिकाणी सर्वांना धन्यवाद देतो। आणि आज आपण जे बोललं की
महायुतीतले तर सर्वजण बरोबर आहेत, परंतु सर्व पक्षाची मंडळी या ठिकाणी बरोबर आहे. माझ्या राजकीय गेल्या 30 वर्षाच्या जीवनामध्ये काम करत असताना सर्व जिल्ह्यामधील सर्वांबरोबर सलोख्याचे संबंध ठेवून या ठिकाणी जे काम केलेलं आहे, त्यामुळं माझ्या माहितीप्रमाणे बहुतांश सर्व मंडळी या ठिकाणी समर्थन देताना दिसते. त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो. जयाभाऊंनी म्हणजे पालकमंत्र्यांनी विरोधकांना आवाहन केलेलं आहे की ही निवडणूक बिनविरोध करावी. आपलं काय आवाहन असणार आहे विरोधकांना? निश्चितपणानं सगळा वेळ वगैरे सगळ्याच गोष्टी वाचतील. लोकशाहीच्या माध्यमातून निवडणुका होणं हे क्रमप्राप्त असतं, परंतु या ठिकाणी सर्वांनी जर ती भावना व्यक्त केली तर त्यामध्ये आनंदच असणार आहे. जर का समोरून उमेदवार आला तर काय म्हणजे आव्हान काय असेल तुमचं? आव्हानाचा विषय नाही. मी राजकीय किंवा शालेय जीवनापासून म्हणजे वर्गात 4थी पासून मॉनिटरच्या निवडणुका लढवत आलेलो आहे. कॉलेज जीवनामध्ये GH असतील किंवा बाहेर नगरसेवक, नगराध्यक्ष, विधानसभा, त्यामुळे निवडणुका लढवणं हे तर कार्यकर्त्याचं कर्तव्य असतं. निश्चितपणाने ही निवडणूक ही अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्ही लढू. मागील वर्षी अगदी पडत्या काळामध्ये फडणवीसांना दिलेल्या सहकार्य किंवा साथ, त्याच्यामुळे ही त्यांनी फडणवीसांनी दिलेली पावती समजायची का आपली उमेदवारी? म्हणजे मी एक असा हाडाचा कार्यकर्ता आहे की ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी प्रामाणिकपणानंच काम करतो. त्यामुळं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होणार होते, परंतु दुर्दैवानं काही गोष्टी फिसकटल्या गेल्या आणि त्यांना विरोधी पक्ष नेते व्हावं लागलं. आणि मी माझे आमदार असताना सुद्धा त्या काळामध्ये मला एवढं सहकार्य तालुक्याच्या विकास कामामध्ये केलं आणि त्यांच्या सहकार्यातूनच मी 2019ला अपक्ष आमदार झालेलो होतो. आणि माझं कर्तव्य मी बजावलं की ज्या व्यक्तीने माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या डोक्यावरती हात ठेवला आणि मला सहकार्य केलं आणि त्यांच्यामुळं मी आमदार म्हणून घडलो. आणि विरोधी पक्षात असो किंवा काय, त्यांना पाठिंबा देणं माझं कर्तव्य समजलं आणि मी विरोधी पक्षामध्ये बसणं त्यावेळेस पसंत केलं. हो, प्रशांत परिचारक यांची संधी डावलून जी आहे तुम्हाला उमेदवारी दिलेली आहे, तर प्रशांत परिचारकांना पण सोबत घेऊन तुम्ही काम करणार? नक्कीच मी स्वतः त्यांना भेटायला जाईल. ते आमचे मार्गदर्शकच आहेत, असा काही विषय नाही. माझं त्यांच्याबरोबर फोनवर बोलणं झालेलं आहे. आम्ही त्यांची जाऊन भेट घेऊ. उमेश मालकाबरोबर पण माझं बोलणं, तेही येणार होते, परंतु थोडं काही अडचणीमुळे येऊ शकले नसतील, पण मी जाऊन भेटून येणार. फडणवीसांचं ड्रीम प्रोजेक्ट आहे शक्ती